विजापूर रोड परिसरातील अशोकनगर ITI कॉलेज शेजारी प्रस्थापित असलेल्या अत्याधुनिक नाट्यगृहाच्या उभारणी संदर्भात सोलापूर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सोलापूर शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आधुनिक नाट्यगृहाच्या उभारणीच्या दृष्टीने एक मोठं पाऊल पुढे पडलं आहे। शहरातील अशोकनगर परिसरात ITI कॉलेज शेजारी प्रस्तावित असलेल्या अत्याधुनिक नाट्यगृहाच्या उभारणी संदर्भात सोलापूर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची विशेष उपस्थिती लाभली। आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। बैठकीदरम्यान प्रस्तावित नाट्यगृहाची रचना, आसन क्षमता, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना, रंगमंचाची उभारणी, कलाकारांसाठी आवश्यक सुविधा तसंच प्रेक्षकांना अधिक चांगला अनुभव मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। राज्यातील आणि देशातील आधुनिक नाट्यगृहांचा अभ्यास करून सोलापुरात दर्जेदार आणि भविष्यातील गरजांचा विचार करणारं नाट्यगृह उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत शहरात अत्याधुनिक नाट्यगृहाची आवश्यकता असल्याचं सांगितलं। सोलापुरात अनेक दर्जेदार कलाकार, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक चळवळी कार्यरत आहेत, मात्र आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा नाट्यगृहाची कमतरता जाणवत असल्यानं हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी प्रस्तावित नाट्यगृहामुळे शहराच्या कला, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कलाकारांना ज्या अपेक्षित गोष्टी असतात त्या घ्याव्यात आणि मग पहिली बैठक स्थानिक कलाकाराबरोबर झाली। आज प्रशांत दामले साहेब आले होते, त्यांच्या उपस्थित काय बैठक झाली। आज आता वाशीचे, माटुंग्याचे 1-2 सभागृह बघायचे आणि त्याच्याप्रमाणे आपल्यात एक दर्जेदार म्हणजे कमर्शियल टाईपसुद्धा व्हावं आणि आता छोटे कमी खुर्च्याचे जर केले तर कमर्शियल होणार नाहीत आणि मग कलाकारसुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाहीत, कारण त्यांचं मानधनसुद्धा त्यांना परवडणार नाही आणि म्हणून 1000 खुर्च्या 800 ते 1000 खुर्च्याचं सभागृह असावं असं प्राथमिक चर्चा झालेली आहे। तर ओंबाशे साहेब आणि त्यांची टेक्निकल टीम घेऊन हे तिन्ही सभागृह पाहतील आणि त्याच्यानंतर एक अंतिम मसुदा तयार होईल आणि त्याच्यानंतर नवीन तांत्रिक मान्यता असेल, प्रशासकीय मान्यता असेल आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात होईल अशी मला आशा आहे। बैठकीत बोलताना अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यगृहाच्या उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। आधुनिक काळातील रंगभूमीच्या गरजा लक्षात घेऊन ध्वनी, प्रकाश, बॅकस्टेज सुविधा, कलाकारांसाठी मेकअप रूम, तांत्रिक व्यवस्था आणि प्रेक्षकांसाठी आरामदायी सुविधा यांचा समावेश असावा असं त्यांनी सुचवलं। सोलापूरसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात दर्जेदार नाट्यगृह उभारलं गेल्यास स्थानिक कलाकारांना मोठी संधी मिळेल आणि नवोदित कलावंतांनाही आपली कला सादर करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं। आज सोलापूर महानगरपालिकेत आलो होतो कमिशनर साहेबांना भेटायला, नवीन नाट्यगृहाच्या बाबतीत चर्चा करायला आलो होतो। विविध अंगाने त्याच्यावर चर्चा केली, कसं असायला हवं नाट्यगृह, नवीन नाट्यगृह, त्याची कॅपॅसिटी कशी असायला हवी, किती असायला हवी आणि त्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातली जी 2-3 उत्तम नाट्यगृह आहेत ती बघून, त्याचा आराखडा बघून आपल्या इथे काय सुटेबल होईल त्याच्यावर त्यांच्यावर चर्चा झाली आणि पुढच्या 15 दिवसात त्यांनी एक प्लॅन करायचं ठरवलेलं आहे आणि आशा आहे पुढच्या 2-2.5 वर्षात नवीन थिएटर सोलापुरात होईल। या नाट्यगृहामुळे सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळणार असून नाट्य, संगीत, साहित्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे केंद्रबिंदू ठरणार आहे। भविष्यात राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठीही हे नाट्यगृह उपयुक्त ठरेल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता प्रकाश दिवाणजी, दादा साळुंखे, प्रशांत बडवे तसंच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सोलापूरच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे
शहराला लवकरच आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नाट्यगृहाची भेट मिळणार असल्यानं कलाकार, रसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.